तुम्हालाही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी सुरू करताना सुरुवातीला ताठरता येत नाही का? की सुरुवातीला ताठरता येते पण ती जास्त काळ टिकून राहत नाही? जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल आणि तुमचे वैवाहिक जीवन यामुळे खराब होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण यावरच सविस्तर बोलणार आहोत. लिंगात ताठरता येणे आणि ताठरता टिकून राहणे या दोन्ही पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा अनेक लोक ईडी किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शनची समस्या घेऊन येतात तेव्हा दोन प्रश्न सर्वात महत्त्वाचे असतात. एक, तुम्हाला कोणतीही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी सुरू करताना सुरुवातीपासूनच ताठरता येत नाही का? की सुरुवातीला येते पण नंतर हळूहळू ती जास्त काळ टिकून नाही? या दोन्ही समस्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. आणि यावर काय उपाय आहेत? जर तुम्हालाही इरेक्शनमध्ये समस्या येत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी आहे डॉक्टर प्रीती आणि आज मी तुम्हाला टाईप 1 ईडी आणि टाईप 2 ईडीवरील रामबाण उपायांबद्दल सांगणार आहे. चला तर मग सुरू करूया. ताठरतेच्या समस्या आणि प्रकार. जेव्हा तुम्ही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी सुरू करता किंवा तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून उत्तेजना मिळते तेव्हा हे सर्व करूनही जर तुम्हाला इरेक्शन किंवा ताठरता येत नसेल तर यामागे आपली नसांची कार्यप्रणाली जबाबदार असते. जर मागून रक्ताचा प्रवाह वेगाने होत नसेल आणि तुमच्या नसा कमकुवत असतील तर त्यामुळे तुम्हाला सुरुवातीची ताठरता देखील येणार नाही, ज्याला आपण ईडी टाईप 1 असे म्हणतो. पण आता आपण दुसऱ्या समस्येबद्दल बोलूया. जेव्हा तुम्हाला सुरुवातीला इरेक्शन येते परंतु जेव्हा तुम्ही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करत असता तेव्हा तुम्हाला जाणवते की लिंग मऊ झाले आहे, सैल पडले आहे किंवा पूर्वी इतके कडक राहिलेले नाही. अशा प्रकारच्या इरेक्शनच्या समस्येला आपण टाईप 2 ईडी म्हणतो. सर्वात सामान्य ईडी हा टाईप 2 ईडी असतो, ज्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला ताठरता येते पण ती जास्त काळ टिकून राहू शकत नाही. अशावेळी ताण येणे, अस्वस्थ वाटणे किंवा स्वतःबद्दल मनात अनेक नकारात्मक विचार येणे खूप सामान्य आहे. यामुळे पुरुषांचा आत्मविश्वास खूप कमी होतो. त्यांना वाटते की सुरुवातीला तर मी अगदी बरोबर करत असतो, मग असे का होत आहे? आणि हळूहळू यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या, कौटुंबिक वाद किंवा नवरा-बायकोच्या नात्यात निराशा वाढू लागते. तसेच टाईप 1 इरेक्टाईल डिस्फंक्शनला आपण ताठरता मिळवण्याची समस्या म्हणतो आणि टाईप 2 ज्यामध्ये सुरुवातीला ताठरता येते पण नंतर टिकत नाही त्या समस्येला आपण ताठरता टिकवण्याची समस्या म्हणतो. आता टाईप 2च्या मागे काही कारणे असू शकतात, जसे की जास्त हस्तमैथून करणे, नसांमधील रक्ताभिसरण कमकुवत असणे, तुमची अंडरवेअर खूप घट्ट असणे, अंडकोशांचे तापमान योग्य नसले हे याचे मुख्य कारण असू शकते. या व्यतिरिक्त व्हेरिकोसील किंवा हायड्रोसील सारख्या समस्या देखील टाईप 2 ईडीसाठी कारणीभूत ठरू शकतात. काय आहेत यावरील उपाय? जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे इरेक्शन चांगले असावे आणि ते खूप वेळ टिकून राहावे तर त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? उपाय क्रमांक 1, DHA. तुम्ही तुमच्या शरीरात जे फॅटी ॲसिड्स घेता त्याचाही तुमच्या इरेक्शनवर परिणाम होतो, कारण नसांमध्ये फॅटचे थर साचल्यामुळे रक्ताचा पुरवठा कुठेतरी थांबतो. DHA हे असे कंपाऊंड आहे जे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. या व्यतिरिक्त ज्या लोकांना सांधेदुखी किंवा मधुमेह आहे त्यांच्यासाठीही हे फायदेशीर ठरते. हे रक्तवाहिन्यांचे रक्षण करते, सांधे आणि हाडांच्या बळकटीसाठी देखील खूप चांगले आहे. हे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि तुमच्या मेंदूतील कार्यां सुधारते. यासोबतच तुमच्या मज्जासंस्थेचे कार्य, तुम्ही किती लवकर आणि किती कल्पनाशीलतेने विचार करता या प्रक्रियेतही मदत करते. उपाय क्रमांक 2, योग्य आहार. तुम्हाला तुमच्या आहारावर सर्वात जास्त लक्ष ठेवायचे आहे. असा आहार घ्या ज्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असेल, झिंक आणि मॅग्नेशियम भरपूर असेल, त्यामध्ये मल्टिपल विटामिने नक्कीच उपलब्ध असावीत. तुमचा आहार असा असावा ज्यामुळे तुम्हाला खूप जास्त सुस्त किंवा खूप जास्त पोट गच्च भरल्यासारखे वाटणार नाही. तुमची चयापचय क्रिया जितकी कमकुवत असेल आणि तुम्ही जितके जास्त मद्यपान, धूम्रपान आणि इतर व्यसनाधीन पदार्थांचे सेवन कराल तितकाच तुमच्या शरीरावर, तुमच्या रक्तवाहिन्यांवर आणि रक्ताभिसरणावर वाईट परिणाम होईल. त्यामुळे आपल्या आहारावर सर्वात जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करा. उपाय क्रमांक 3, जीवनशैलीतील बदल आणि मसाज. जास्त हस्तमैथून करणे अत्यंत गरजेचे आहे. खूप जास्त घट्ट अंडरवेअर घालण्याची सवयही नुकसान करू शकते. जर तुम्ही जिममध्ये खूप हेवी व्यायाम करत असाल तर तुम्हाला सपोर्टच घालावे लागतील. या व्यतिरिक्त लिंगाची योग्य मसाज खूप जास्त महत्त्वाची आहे. मसाजचा उद्देश तुमचा आकार वाढवणे हा नसून तुमच्या इरेक्शनमध्ये सुधारणा करणे, नसांना बळकटी देणे आणि शेवटी डॅमेज झालेल्या भागाला रिपेअर करणे हा असतो. त्यामुळे एका चांगल्या तेलाने मसाज करणे हा तुमचा ताठरतेचा त्रास दूर करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. उपाय क्रमांक 4, कीगल एक्सरसाइज.
तुम्ही जितका चांगला व्यायाम कराल, विशेषतः कीगल एक्सरसाइज, ती तुमच्या ताठरतेची समस्या नक्की सुधारण्यास मदत करेल. कीगल एक्सरसाइज तुमच्या खालच्या पेल्विक स्नायूंना आणि प्रजनन स्नायूंना बळकटी देते. त्यामुळे कीगल एक्सरसाइज नक्की करा. तुम्ही या व्यायामाचे 10-10चे रॅप्स दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी करू शकता. हे तुमच्या स्नायूंना मजबूत तर करतेच, पण ज्या नसा डॅमेज झाल्या आहेत त्यांनाही बरे करते, ज्यामुळे इरेक्शनची कोणतीही समस्या राहणार नाही. या 4ही टिप्स अशा आहेत ज्या तुमचा रक्तपुरवठा आणि तुमची सिस्टम इतकी मजबूत करतात की तुम्हाला इरेक्शनची समस्या उद्भवत नाही. अशाच सोप्या आणि मजेशीर पद्धतीने डॉक्टर उमेश मुंदडा नेहमी पेशंट्सला समजावून सांगत असतात. डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत आहे. एक क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून मार्गदर्शन करत आहेत. त्यांचे महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर सारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक्स आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य शाखा आहे. ते सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतात, तर शनिवार आणि रविवार असे 2 दिवस ते मुंबई आणि पुण्याच्या क्लिनिकवर असतात. तुमच्याही काही शंका किंवा समस्या असतील तर तुम्ही नक्की संपर्क करू शकता.